नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रियाची कारस्थानं काही केल्या थांबायला तयार नसतात. प्रतिमाला मारण्यासाठी प्रियाने अजून एक प्लॅन तयार केलेला असतो. तर इथे नागराजनेच तिला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर प्रतिमाचा काटा काढ. तू जर प्रतिमाला कायमचं आयुष्यातून संपवलंस तर तुला हवं ते मी द्यायला तयार आहे. हवं तर मी तुझ्या प्लॅनमध्ये सुद्धा तुला मदत करेन. अर्जुनच्या आयुष्यातून सायलीला सुद्धा कायमचं दूर करेन आणि अर्जुन आणि तुम्ही दोघेजणं कसे एकत्र याल यासाठी मी तुला मदत करेन. त्यासाठी मी प्रयत्न करेन, असं नागराज आता प्रियाला म्हणतो आणि त्यासाठी प्रियाने ह्या संधीचा फायदा उचलून पुन्हा एकदा प्रतिमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण इथे नेहमीप्रमाणेच आता प्रियाचा हा प्लॅन सायली हाणून पाडते. तर इथे सायली आपल्या आईचा जीव नकळतपणे का होईने पण पुन्हा एकदा वाचवते आणि प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत तिला पुन्हा एकदा तोंडावरती पाडते. तर इथे प्रियाचा प्लॅन आता कसा काय फ्लॉप होतो आणि सायली प्रतिमाचा जीव कसा काय वाचवते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे नागराज खूप घाबरलेला असतो. त्याला असं वाटत असतं जर प्रतिमाची स्मृती परत आली, तिला आधीचं सगळं आठवायला लागलं तर तिला हे आठवेल की मीच तिची सुपारी दिली होती. कारण जेव्हा त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता तेव्हा शेवटच्या मोमेंटला तिने नागराजला बघितलं होतं, असं त्याचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे जर प्रतिमाला आधीचं सगळं आठवलं तर माझं काही खरं नाही आहे. मला सगळं सामान गुंडाळून तिथून मला पळून जावं लागेल, कारण दादा मला सोडणार नाही आहे. दादा मला अशी शिक्षा करेल ना, मला तो कधीच माफ नाही करणार. प्रॉपर्टी तर दूरच, तो मला घरामध्ये नाही ठेवणार, जेलमध्ये टाकेल मला दादा. जर प्रतिमा वहिनीने त्याला सांगितलं ना की त्यांच्या या अपघाताच्या मागे माझा खूप मोठा हात होता तर माझं काही खरं नाही. अरे या काळजीने रात्रभर मला झोप लागत नाही. मला असं वाटत असतं आता प्रतिमा वहिनीची स्मृती परत येईल आणि ती दादाला सगळं सत्य सांगेल आणि दादा मला जेलमध्ये टाकेल, अशी स्वप्न मला पडायला लागली आहेत. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की नागराज शेठ, तुमची ही अवस्था खरंच मला बघवत नाही आहे. सारखं आपलं प्रतिमा वहिनी करत असता. अहो तुमच्या डोक्यावरती जणू काही टांगती तलवारच झाली आहे तुमची प्रतिमा वहिनी. मग एक काम करा ना, प्रतिमा वहिनीला कायमचं संपून टाका. तेव्हा नागराज म्हणतोय बाबा, हे मारणं कापणं हे सगळं ना तुझं डिपार्टमेंट आहे, माझं नाही. मला कोणाला मारता वगैरे येत नाही, म्हणून तर मी तुला सुपारी दिली होती ना. पण तुलासुद्धा ते काम धड करता आलं नाही आणि तुझ्यामुळे आज मला हे सगळं भोगावं लागतंय. तेव्हा इथे त्या प्रियाने एक माती खाल्ली आहे. दादा तिचा राग करायला लागलाय. दादाच्या नजरेतून पूर्णपणे उतरली आहे ती प्रिया. जर हे असं चालू राहिलं ना तर आपल्या हाती काहीसुद्धा लागणार नाही आहे. दादा तिला काही प्रॉपर्टी वगैरे देणार नाही. तेव्हा इथे महिपत म्हणतो मग एक काम करा, ह्या दोघींना सुद्धा तुमच्या आयुष्यातून कायमचं फेकून टाका. त्या प्रियाला सांगा प्रतिमाचा काटा काढायला. तेव्हा इथे आता नागराज म्हणत असतो म्हणजे तेव्हा महिपत म्हणतो की तुमच्यावरती कुठलाही आळ येणार नाही. त्या प्रियाला तुम्ही एवढे पैसे का देता? तिला तुमची मदत करण्यासाठीच त्या घरामध्ये आणलेत ना, खोटी तन्वी म्हणून. मग त्या संधीचा फायदा घ्या. तुम्ही एक काम करा, दुधाच्या ग्लासमधून नाहीतर जेवणामधून झोपेच्या गोळ्या त्या प्रतिमाला द्या. म्हणजे प्रतिमा कायमची झोपून जाईल. हे काम त्या प्रियाला करायला सांगा आणि मग ती झोपल्यानंतर तिच्या तोंडावरती उशी दाबून तिला मारायला सांगा. म्हणजे सगळा आळ त्या प्रियावरती येईल. प्रतिमा आयुष्यातून निघून जाईल आणि ती प्रिया जेलात जाईल. कसा वाटला तुम्हाला हा प्लॅन? तेव्हा नागराज म्हणतो प्लॅन तर खूप उत्तम आहे. तेव्हा इथे नागराज आता घरी येतो. प्रियाला इकडे तिकडे बघतो तर सुमन सांगते की तन्वी आणि प्रतिमाताई दोघीजणी सुभेदारांच्या घरी गेलेल्या आहेत पूर्णाजीला भेटायला. तेव्हा नागराज प्रियाला फोन करतो आणि म्हणतो की हे बघ प्रिया, तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते कसलं काम? तेव्हा इथे नागराज म्हणत असतो हे बघ, तू आता सुभेदारांच्या घरी गेलेली आहेस. या प्रतिमाची आता आपल्याला खूप जास्त भीती झालेली आहे दोघांनाही. आपल्याला कुठलेही प्लॅनिंग वगैरे करता येत नाही. घरामध्ये सतत सगळीकडे फिरत असते. कधी तिची स्मृती परत येईल आणि तिला आधीचं सगळं आठवायला लागेल मला कळत नाही आहे. त्याच्यामध्ये मी सुद्धा फसेन आणि तू सुद्धा. तिला लगेच आठवेल की तू तिची मुलगी नाही आहेस, कळलं का? त्याच्यामुळे आता सुभेदारांच्या घरी आहेस ना, तर तिथे तुला एक काम करायचं आहे. आजचा दिवस तुला सुभेदारांच्या इथेच राहायचं आहे आणि त्या प्रतिमाचा काटा काढायचा आहे. म्हणजे नाव हे तुझ्यावरती येणार नाही तर नाव सायलीवरती कसं येईल हे तुला बघायचं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते म्हणजे मला काय करायचं आहे? तेव्हा इथे नागराज म्हणतो की आज काही करून तुला सुभेदारांच्या इथे वस्ती करायची आहे.
तुम्ही तिथे दोघीजणी राहायचं आणि मग सायलीला सांगायचं की तू जाऊन प्रतिमाला दुधाचा ग्लास दे. नाहीतरी सगळे सुभेदार रात्री झोपताना दूध पितातच ना. आणि मग त्या प्रतिमाच्या ग्लासमध्ये एवढ्या अशा झोपेच्या गोळ्या टाक आणि त्या सगळ्या गोळ्या त्या दुधाच्या ग्लासमध्ये मिक्स झाल्यानंतर त्या प्रतिमाला द्यायला सांग. प्रतिमा शांतपणे झोपेल आणि नंतरला मध्यरात्री जाऊन एक उशी घे आणि प्रतिमाच्या तोंडावरती दाब. आता झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे प्रतिमा तशीही शांत झोपलेलीच असेल, ती काही आरडाओरडा करणार नाही. त्याच्यानंतरला तू तुझ्या रूममध्ये जा आणि शांतपणे झोप. आता दुधाचा ग्लास कुणी दिला असेल तर सायलीने. जो काही आड येणार आहे ते सायलीवरती येणार आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, अहो पण तो किल्लेदार आम्हाला इथे राहू देणार नाही. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, तू इथली काळजी करू नको, दादाला कसं पटवायचं आहे ते मी बघेन, तू पूर्णाजीला पटव आणि तिथे आज तुम्ही दोघीजणी वस्ती कराच. तेव्हा इथे प्रिया म्हणते की ठीक आहे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, आई आपण एक काम करूया का, आज आपण इथे राहूया. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की प्रतिमा राहा ना आजच्या दिवस, उद्या सकाळी नाश्ता करून मग तुम्ही दोघीजणी जा ना, आजच्या दिवस राहा, मधुभाऊसुद्धा आहेत, छान गप्पा होतील. तेव्हा इथे आता सायलीसुद्धा म्हणत असते, हां प्रतिमा आत्या आजच्या दिवस राहा ना, छान तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवते, चांगलाच जेवणाचा बेत करूया. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते की रविराजांना सांगायला हवं. तेव्हा प्रिया म्हणते, आई तू नको काळजी करू, मी सांगते ना बाबांना. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही नको मी सांगते. आता प्रतिमाने सांगितल्यानंतर रविराज काका काही नाही म्हणत नाही. ते म्हणतात की ठीक आहे, आजच्या दिवस पूर्णाजी म्हणत असतील तर राहिलीच तरी चालेल प्रतिमा. सायलीसुद्धा म्हणते ना आणि तुझी इच्छा आहे ना आजच्या दिवस राव, पण उद्या सकाळी लवकरच घरी या. तुला माहिती आहे ना आपली तन्वी ती काही ना काहीतरी कारस्थानं करत बसते आणि आता तिच्यामुळे सुभेदारांना त्रास झाला तर मला ते आवडणार नाही. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, काळजी करू नका, मी तिच्यावरती लक्ष ठेवते आणि ती व्यवस्थित राहते, तिने काही चूक केलेली नाही आहे. त्यानंतरला आता सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर आता सायली सगळ्यांना इथे हळदीचं दूध देत असते प्यायला, कारण थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे इथे सायली आता प्रत्येकाला दूध प्यायला देत असते. सगळ्यांच्या रूममध्ये दुधाचे ग्लास ती घेऊन जात असते. तर इथे प्रतिमाचा ग्लाससुद्धा तिने तयार करून ठेवलेला असतो. तेव्हा प्रिया आता प्रतिमाच्या ग्लासमध्ये झोपेच्या खूप जास्त गोळ्या टाकते आणि पूर्णपणे मिक्स करून तिथे ठेवते. त्यानंतरला सायली तिथे येते आणि आता प्रतिमाचा ग्लास घेऊन तिच्या रूमच्या दिशेने जाते. तेव्हा इथे प्रियाला असं वाटतं की आता सायली ही प्रतिमाच्या रूममध्ये गेली आणि तिला दुधाचा ग्लास दिला. पण इथे आता प्रिया तिच्या रूममध्ये लगेच निघून जाते. पण जेव्हा सायली प्रतिमाच्या रूममध्ये जाते तेव्हा तिला ठेच लागते. तिला ठेच लागल्यानंतर सगळं दूध खाली सांडतं. त्यामुळे आता सायली पुन्हा आता किचनमध्ये येते आणि जे उरलेलं दूध असतं ते बेसिनमध्ये टाकून ग्लास पूर्णपणे स्वच्छ करून घेते, घासून पुसून घेते आणि मग त्या ग्लासमध्ये दूध आता परत न घेता एका दुसऱ्या ग्लासमध्ये दूध हे प्रतिमासाठी ती घेऊन जाते. तर इथे जे काही दूध खाली सांडलेलं असतं ते सगळं इथे सायली क्लीन वगैरे करून आता जाऊन आपल्या रूममध्ये शांतपणे झोपते. त्यानंतर आता थोड्याच वेळाने प्रियाला असं वाटत असतं की मी ज्या ग्लासमध्ये इथे झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या, सायलीने ते ग्लास बरोबर प्रतिमाला नेऊन दिले आणि ती आता मध्यरात्री जाऊन तिच्या तोंडावरती आता उशी दाबण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे आता प्रिया जेव्हा प्रतिमाच्या रूममध्ये हळूवारपणे जाते, प्रतिमा शांतपणे झोपलेली असते. त्यानंतरला आता प्रिया एक उशी घेऊन आता प्रतिमाच्या तोंडावरती दाबणार, तेवढ्यातच तिथे सायली येते आणि म्हणते, ए प्रिया काय करतेस गं तू? तरी इथे सायली आलेली असते खाली. तर प्रियाचा प्लॅन आता फसलेला असतो, कारण सायलीला आठवण येते तिने प्रतिमाला दुधाचा ग्लास तर दिलेला असतो, पण पाण्याचा ग्लास तिच्या रूममध्ये ठेवायला ती विसरलेली असते आणि म्हणून सायली पुन्हा तिथे येते. तेव्हा सायली पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून म्हणत असते की प्रिया तू इथे काय करतेस प्रतिमा आत्यांच्या रूममध्ये, आणि उशाला असणारी उशी तुझ्या हातामध्ये काय करते? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, तुला काय करायचं आहे गं, मी माझ्या आईच्या रूममध्ये कधी येईन? तेव्हा इथे सायली म्हणत असते, प्रिया तू कशी आहेस मला माहिती नाही आहे का, तू किती काय काय कारस्थानं केलेली आहेस ना, सगळी माझ्या लक्षात आहेस. तू सांग इथे प्रतिमा आत्यांच्या रूममध्ये तू ह्या वेळेला काय करतेस? आईची काळजी कशी घ्यायची तुला खूप येते का, म्हणून तू इथे आली आहेस? आता काय हवं नको ते तर तुला बघता येत नाही, पण इथे काहीतरी कारस्थान करायलाच आली होतीस हे मात्र मला कळतंय. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तुला कोणी सांगितलं मी कारस्थानं करते? मी माझ्या आईचं डोकं चेपून द्यायला आले होते. तेव्हा इथे आता दोघींचं बोलणं ऐकून प्रतिमाला जाग येते आणि प्रतिमा आता उठून बसते आणि म्हणते, काय झालं सायली? तेव्हा इथे सायली म्हणते, काही नाही हो प्रतिमा आत्या,
तुम्हाला मी इथे पाणी द्यायला आले होते तर बघितलं प्रिया इथे तुमच्या उशाजवळ बसली होती आणि उशी हातामध्ये घेऊन काय करत होती काय माहिती. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की काय झालं तन्वी, तू इथे काय करतेस, तुला झोप येत नाही आहे का. तेव्हा प्रिया म्हणते नाही ग आई, मी बघायला आले होते तुला व्यवस्थित झोप लागली आहे ना, तू व्यवस्थित आहेस ना. आपल्याला बाबांनी परवानगी दिली इथे राहायला, पण मग मला तुझी काळजी घ्यायला नको का. उलट असं व्हायला नको काही तुला जर झालं तर बाबा मला बोलतील की आईची काळजी घेतलीस की नाही. हल्ली बाबा माझ्यावरती किती रागवतात तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते मला काही नको आहे, सायलीने मला दूधसुद्धा दिलं आणून आणि मला पाणीसुद्धा आणलं आहे ना, त्यामुळे आता मला काही नको आहे. तू जा बरं तुझ्या रूममध्ये शांतपणे जाऊन झोप. तेव्हा इथे आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या, आजच्या दिवस तुम्ही इथे आहात ना, मी तुमच्याबरोबर आज इथेच झोपणार आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे, तू ये आणि माझ्या बाजूला झोप, आज मी तुझ्यासाठी अंगाई म्हणते. तर इथे प्रियाचा प्लॅन आता अशा रीतीने सायलीने फ्लॉप केलेला असतो. मग प्रियाला कळतं की जर हिला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या मग हिला झोप कशी नाही आली, ही उठली कशी काय. त्यामुळे इथे आता प्रिया म्हणत असते की आई अगं पण तू जर झोपली होतीस ना, तुला जाग कशी काय आली. तेव्हा इथे प्रिया म्हणते झोपताना दूध वगैरे घेतलं होतंस ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते सायली माझ्या आईला दुधाचा ग्लास दिला होतास ना. तेव्हा सायली म्हणते प्रिया तू सांगायला हवं आहेस का मला, अगं मी पहिलं ग्लास घेऊन आले ना तर ते खाली सांडलं म्हणून ते सगळं दूध मी क्लीन केलं आणि प्रतिमात्यांसाठी मी दुसरा दुधाचा ग्लास घेऊन आले, हो की नाही प्रतिमात्या. तेव्हा ती म्हणते हो. तेव्हा प्रियाला कळतं की अशा रीतीने सायलीने पुन्हा एकदा प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो आणि आता तर काय प्रतिमा बरोबर सायलीच त्या रूममध्ये झोपणार असते. त्यामुळे प्रियाला आता अस्मिताच्या रूममध्ये जावं लागतं आणि प्रतिमाला जो काही मारायचा प्लॅन असतो तो पूर्णपणे इथे सायलीने आता फ्लॉप केलेला असतो आणि इथे प्रियाला पुन्हा एकदा तोंडावरती पाडलेलं असतं. त्यामुळे इथे अशा रीतीने सायलीने न कळतपणे का होईना पण आपल्या आईचा जीव पुन्हा एकदा वाचवलेला असतो आणि प्रियाचं कारस्थान तिथल्या तिथे थांबून तिला सडेतोड असं उत्तर सायलीने पुन्हा एकदा दिलेलं असतं.